सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य केदार अभ्यंकर, तबला वरद कोल्हे आणि नील नेवे, हार्मोनियम सोहम कदम आणि अथर्व धुमाळ, गीत भारत माँ की संतानेहम आणि सादर करते विद्यानिकेतन पिंपरीचे विद्यार्थी. निवेदन अजय बुवा रामदासी. जय जय रघुवीर समर्थ. वन्ही तो चेतवावा रे या मालिकेमध्ये आज आपण एक सुंदर पद ऐकलं. त्याचा भावार्थ थोडक्यात पाहणार आहोत. भारत माँ की संताने हम शीश झुकाना क्या जाने, धरा उठा ले गगन झुका दे उठे चले सीना ताने. भारत माँ की संताने हम शीश झुकाना क्या जाने. मस्तक लववणे याचा अर्थ दुसऱ्याला मोठेपण देऊन स्वतः कमीपणा घेणे असा आहे. माता पिता संत सद्गुरू भगवंत यांच्या समोर मस्तक झुकवावं, थोरा मोठ्यांसमोर मस्तक झुकवावं, पण दुष्ट दुर्जनांच्या समोर, आढ्यताखोर लोकांच्या समोर, प्रतिद्वंद्व्याच्या समोर मस्तक झुकवणं हे कमीपणाचं लक्षण आहे. आणि आम्ही भारत मातेचे संतान आहोत. कुणासमोर मस्तक झुकवायचं आणि कुणासमोर मस्तक ताठ ठेवायचं याची उत्तम जाण आम्हाला आहे. हेच सांगताना कवी इथं म्हणत आहे, भारत माँ की संताने हम शीश झुकाना क्या जाने. हा काही अभिमानाचा किंवा अहंकाराचा विषय नसून स्वतःच्या सामर्थ्याच्या जाणीवेचा विषय आहे, हे लक्षात घ्यायला हवं. कारण आम्ही भारतीय कसे आहोत? धरा उठा ले गगन झुका दे उठे चले सीना ताने. आमच्यात इतकं सामर्थ्य आहे, जर आम्ही आमचं भारतीयत्व जागृत केलं, आमच्या मूळ स्वरूपाला आम्ही जर प्राप्त झालो, तर आमच्या केवळ संकल्पानं आम्ही संपूर्ण भूमी उचलू शकतो. अनेक उदाहरणं पुराणांमधून तुम्हाला मिळतील. श्री हनुमंतरायांचं उदाहरण आहे. त्यांनी द्रोणागिरी पर्वत आपल्या हातावर उचलला होता. ते पण भारत मातेचे संतान आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. गगन झुका दे, आकाश इतकं उन्नत आहे, पण कीर्ती सुगंध भारतीयांचा इतका श्रेष्ठ आहे की तो ब्रह्मांडाला व्यापून राहतो. म्हणून गगन झुका दे हे सामर्थ्य आम्हा भारतीयामध्ये आहे. आणि उठे चले सीना ताने, आम्ही कधीही कच खाऊ धोरण स्वीकारत नाही. आम्ही छाती ठोकपणे श्रेष्ठ कार्य करण्याला तत्पर असतो, निर्भय असतो. हीच भावना इथं कवी व्यक्त करत आहे. का? याचं कारण आहे, आम्ही भारत मातेचे संतान आहोत. हे आमचं परमभाग्य आहे. याची जाणीव प्रत्येक भारतीयाला असायला हवी. कसे आहेत हे भारतीय? हम ही कृष्ण का चक्र सुदर्शन, हम अर्जुन के तीर है. भगवान श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र, की जे चक्र कधीही व्यर्थ जात नाही, जे आपला नेम साधल्याशिवाय राहत नाही. शिशुपालाचं वध त्याच चक्राने केला आणि हे चक्र वेळप्रसंगी अर्जुनासारख्या बलाढ्य
योद्ध्याला त्याच्या प्रतिज्ञेचं रक्षण करण्यासाठी मायासुद्धा निर्माण करतं आणि जयद्रथाच्या प्रसंगाच्या वेळेला याच चक्रानं मायेच्या प्रभावाने अंधकार निर्माण केला, सूर्यास्त झाला अशी भावना निर्माण झाली, जयद्रथ प्रकट झाला आणि भगवंतानी ते सुदर्शन बाजूला केलं आणि त्याच अर्जुन के तीर ज्याला म्हटलंय त्याच बाणाने अर्जुनाने त्या जयद्रथाला मारून टाकलं. पण अर्जुनाचा बाण असा अद्भुत आहे, जयद्रथाला वर प्राप्त होता, त्याचं मस्तक जर जमिनीवर पडेल, ज्याच्या बाणामुळं किंवा शस्त्रामुळं त्याचं मस्तक जमिनीवर पडेल तो स्वतः मरून जाईल. म्हणून श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने असा बाण सोडला की ते मस्तक उडालं आणि ते त्याच्या तपस्या करणाऱ्या पित्याच्याच मांडीवर जाऊन पडलं आणि भयभीत झालेला तो पिता झटकतो आणि त्याच्या पित्याकडूनच त्याचं मस्तक जमिनीवर पडल्यामुळं तो पिता मारला जातो. असे अर्जुनाचे बाण आणि श्रीकृष्णांचं सुदर्शन आहे. ध्रुव प्रल्हाद भरत के भाई हम अभिमन्यू वीर है. ध्रुव प्रल्हाद भरत हे सर्व श्रेष्ठतम असे भक्त आहेत आणि अभिमन्यू हा अत्यंत युवावस्थेत असला तरी सुद्धा श्रेष्ठ योद्धा आहे. भक्ती आणि वीरत्व या दोन गोष्टी एकत्र नांदत नाहीत अशी एक चुकीची समज लोकांमध्ये पसरलेली आहे, ती दूर करायला हवी. आम्हा भारतीयांमध्ये तितकाच भक्तिभाव आणि अध्यात्मनिष्ठा आहे आणि वेळ प्रसंगी आम्ही त्याचाच उपयोग वीररस प्रकट करण्यासाठी सुद्धा करत असतो. हे अभिमन्यूच्या चरित्रावरून सिद्ध होतं. हम हंसते हैं तूफानों में रोना धोना क्या जाने, भारत माँ की संताने हम शीर्ष झुकाना क्या जाने. जीवनामध्ये फार मोठे कठोर प्रसंग, कठीण प्रसंग जरी आले तरी आम्ही हसत असत त्याला तोंड द्यायला, सामोरे जायला तत्पर असतो. निर्भयपणे आम्ही त्याला तोंड देतो. हेच तर आम्हा भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. सामान्य जीवन कोणीही जगू शकतं, पण निर्भयपणे मोठे मोठे प्रसंग आम्ही आमच्या छातीवर झेलू शकतो आणि भगवंताच्या त्या कृपा कटाक्षाच्या सामर्थ्याने आम्ही ते प्रसंग पार करतो. हाच तर आमचा अभिमान आहे. हम प्रताप की पुण्य धरोहर, हम ही शिवा की शान है. राणा प्रताप एकमेव असा श्रेष्ठ राजपूत ज्यांनी आपलं मस्तक दिल्लीचा बादशाह असणाऱ्या अकबराच्या समोर झुकवलं नाही. मी हिंदू राजा आहे, मी क्षत्रिय आहे, मी माझ्या स्वधर्माचं पालन करेन, माझ्या भूमीचं रक्षण मी करेन, पण मी पारतंत्र्य स्वीकार करणार नाही असा कठोर प्रण या प्रतापाने केला. तीच पुण्य धरोहर आमच्यामध्ये आजही विद्यमान आहे, कारण राणा प्रताप आमच्यासाठी फार मोठा आदर्श आहे. हम ही शिवा की शान है. उत्तरेमध्ये पुरंदरच्या लढ्यानंतर शिवरायांना आग्र्याला जाणं भाग पडलं, पण आग्र्याला गेल्यानंतर तिथं औरंगजेबाच्या समोर उभे राहिल्यानंतर शिवरायांचा अपमान करण्यासाठी या बादशहानी त्यांना 5,000 मनसबदारांच्या मागच्या बाजूला उभं केलं आणि हे जेव्हा शिवरायांना कळलं त्या भर राजसभेमध्ये त्यांची गर्जना ऐकली आणि सगळे थरथर कापायला लागले. आजपर्यंत त्या बादशहाकडे डोळे वटारून पाहण्याची, वटारून तर जाऊ दे नुसतं पाहण्याची क्षमता कुणाहीमध्ये नव्हती. इथं शिवाजी महाराज गर्जना करतायत, माझा अपमान तुम्ही करता, अरे माझ्याशी लढून आणि युद्धातून पलायन केलेल्या अशा लोकांना माझ्या समोर उभं ठेवता आणि मला त्यांच्या मागं उभं करता, हा अपमान आहे असं म्हणून शिवाजी महाराज ते स्थान सोडून निघू जाऊ शकतात. आपल्या हिंदूपणाची, आपल्या धर्मनिष्ठेची किती त्यांना शान त्यांच्या मनात होती हे लक्षात येईल. हम ही राम के अग्निबाण है, चंद्रगुप्त का मान है. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. हे रामरायांचं सामर्थ्य आहे. राम अत्यंत शांत आणि अत्यंत सौम्य आहेत. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही दुष्टता आणि दुर्जनता दाखवत नाही तोपर्यंत. एकदा का रामराय युद्धासाठी उभे ठाकले, ठकाराचे ठाण करी चापबाण.
त्यांचा तो अद्भुत आवेश बघितल्यानंतर हेच ते सौम्य आणि शीतल राम आहेत की काय असं वाटायला लागतं. आणि रामरायांचं वर्णन असं केलेलं आहे की साक्षात महारुद्र क्रोधायमान झालेला आहे, अग्नी भडकलेला आहे, धनुष्यबाण ताणून तो उभा आहे, त्याच्याकडं नीट पाहवत सुद्धा नाही, इतका तो भयंकर आणि तेजस्वी दिसतोय. आणि त्या रामरायांनी सोडलेले बाण इतके तीक्ष्ण आणि भयंकर आहेत. अमोघ बाण श्रीरामरायांचे. ते बाण आमची ऊर्जा आहेत, आमचं सामर्थ्य आहे. आणि चंद्रगुप्ताने अत्यंत तरुणपणी 18-19व्या वर्षी हा अखिल भारताचा सम्राट होतो. किती सन्माननीय त्याचं जीवन आहे या चंद्रगुप्ताचं. त्या चाणक्याचं कार्य किती श्रेष्ठ आहे हे आमचे आदर्श आहेत असं कवी सांगतोय. गुरु गोविंद के वंशज है हम, धर्म बदलना क्या जाने, भारत माँ की संताने हम, शीश झुकाना क्या जाने. गुरु गोविंद सिंहांनी हिंदू धर्माचं रक्षण व्हावं म्हणून शीख संप्रदायाच्या माध्यमातून फार मोठं बलिदान दिलेलं आहे. आपल्या मुलांचं बलिदान दिलंय, आपल्या स्वजनांचं बलिदान दिलं, पण कधीही परधर्माचा स्वीकार केला नाही. कारण त्यांना माहीत आहे, त्या पूर्ण संस्कृतीला हे माहिती आहे की परधर्मो भयावह, स्वधर्मे निधनम श्रेयः. स्वधर्माचं पालन करणं, त्यात मृत्यू आला तरी चालेल, पण परधर्माचं किंचितसुद्धा पालन आम्ही करणार नाही, हा श्रेष्ठ आदर्श त्यांच्या समोर असल्यामुळं आपल्या लहान लहान मुलांना त्यांच्या डोळ्यासमोर भिंतीमध्ये जिवंत चिणण्यात आलं तरीसुद्धा त्या मुलांनीही हुकीचू केलं नाही. आणि अत्यंत खंबीर असणारे गुरु गोविंद सिंह यांनीसुद्धा धर्म परिवर्तन होऊ दिलं नाही. मुळात मित्रांनो, एक लक्षात घ्या, धर्म परिवर्तन हा शब्दच संभवनीय नाही आहे. धर्मच्युती, धर्मलोप हाच शब्द संभवनीय आहे. कारण आर्य सनातन हिंदू धर्म हाच जगात एकमात्र धर्म आहे. बाकी सर्व उपपंथ आहेत, उपासना पद्धती आहेत. त्यामुळे हिंदू धर्माचा जो त्याग करतो तो अर्थातच धर्मभ्रष्ट होतो, तो दुसऱ्या धर्मात जातो. हा शब्दच मुळात चुकीचा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून धर्म बदलना क्या जाने, कारण धर्म बदलण्याचा विषय नाही आहे. धर्म कुणी बदलू शकत नाही. यह धरती अपनी माता है, हम इसकी संतान है. या भूमीला माता म्हणण्याची पद्धत फक्त आणि फक्त भारतामध्ये आहे. अन्यत्र कुठेही या भूमीला माता म्हणण्याची पद्धत नाही. हे आमचं वैशिष्ट्य आहे. इसकी सेवा में ही अर्पित करते तन मन प्राण है. या भारतभूमीची सेवा करणं हेच भारतीयत्वाचं लक्षण आहे. ती सेवा प्रत्येकजण त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार आणि त्याच्या त्याच्या कौशल्यानुसार करेल. कोणी सरहद्दीवर जाऊन शत्रूशी लढा देईल, कोणी आरक्षी दलामध्ये म्हणजे पोलीसमध्ये काम करेल, कुणी राज्य शासनाचा कार्यभाग स्वीकारेल, कुणी कला निर्मितीचं कार्य करेल, कुणी प्रबोधनाचं कार्य करेल, कुणी शिक्षकाचं काम करेल, कुणी कर्मचारी होईल, कुणी चर्मक होईल, कुणी कुंभार होईल. पण हे प्रत्येकजण जर राष्ट्रासाठी कार्य करत असतील तर ती सुद्धा त्यांची काय आहे, देशसेवाच आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आणि सेवेचं महत्त्व इतकं अतुलनीय आहे की सेवा धर्म परमगहनः योगिनामप्यगम्यः. सेवा धर्म अत्यंत गहन आहे. मोठ्या मोठ्या योग्यांना सुद्धा त्याचा पार लागत नाही. भारत मातेची सेवा करण्याच्या वृत्तीनं जे जे म्हणून कर्म केलं जाईल तो फार मोठा धर्माचंच पालन होतं, हे लक्षात घ्यायला हवं. इसकी निष्दिन करे आरती और तराने क्या जाने, भारत माँ की संताने हम, शीश झुकाना क्या जाने. आम्हाला एकच गाणं येतं, आम्हाला एकाच प्रकारचं गायन समजतं, आणि ते म्हणजे आपल्या मातृभूमीची आरती करणं, आर्ततेनं तिला आळवणं, तिच्या उत्कर्षाचा विचार करणं. ते रामान अखंड रहे माँ, हम दिन दो रहे या चार. ही आमची वृत्ती आहे. इथं व्यक्तीला महत्त्व नाही आहे, भारतभूमीला महत्त्व आहे. प्रत्येकजण भारतासाठी जगलेला आहे. जे जे थोर पुरुष इथं होऊन गेले तो प्रत्येकजण या मातृभूमीसाठी जगलेला आहे. तो स्वतःचा विचार करत नाही, तो या भूमीचा आणि अर्थात या भारतीय संस्कृतीचा विचार करतो, हिंदू धर्माचा विचार करतो आणि जीवन जगतो. म्हणून इथं कवी फार सुंदर गोष्ट सांगत आहे, भारत माँ की संताने हम, शीश झुकाना क्या जाने.
आम्ही कुणाही समोर झुकत नाही. जर आमचं हे मस्तक लवेल तर ते मस्तक लवेल मातृस्वरूपिणी भारत मातेच्या समोर, अन्यथा पितृस्वरूपिणी परमात्म्याच्या समोर. हीच आमची भावना दृढ असायला हवी. इथंच वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा.